भाषा घसरली हा शब्द सध्या इतक्या वेळा वापरावा लागतोय की भाषा ही संवादासाठी नसून घसरण्यासाठी असते की काय असा प्रश्न पडावा। भाषेच्या या घसरणीला जबाबदार घटकांपैकी आहेत आपले राजकारणी। निवडणुकीमध्ये आपण घसरू अशी जेव्हा जेव्हा या नेते मंडळींना भीती वाटते तेव्हा तेव्हा ते आधी भाषा घसरवून बघतात। सध्या देखील राज्याच्या राजकारणामध्ये तेच सुरू आहे। बघा याविषयीचा आमचा विशेष रिपोर्ट हलक्यात घ्या। नेत्यांची भाषणं आजकाल म्युझिकल इफेक्ट शिवाय वापरताच येत नाहीत। संजय राऊत, तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या अवस्थेमध्ये शिरसाट, तुम्हाला दलाली करायची सवय तुम्ही म्हणून कधी कधी शब्द तुम्ही म्हणता जीभ घसरली त्यांच्यासाठी लागू होतो। निलेश राणे, आज तुला चिपळूणला जी दगडी पडली ना ती पडली नसती। भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा जनता पक्ष आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे। आता या संगीताच्या तालावरच नेते बोलतात, त्याला आम्ही तरी काय करणार। गाणाऱ्या माणसाला जशी गाताना साथ संगत हवी असते तशीच आपल्या नेते मंडळींना या म्युझिक इफेक्ट्सची संगत हवीशी वाटू लागली आहे। नयाला आमदाराचा अपवाद, संजय राऊत त्या उबाटाच्या नेत्याला घेऊन दारोदारी मुजरा करत फिरतोय। हे दिसतं ना लोकांना का नाही दिसत? मातोश्रीवर येऊन नमस्कार करणारे लोक त्यांच्या दरवाजात यांना जाऊन नमस्कार करावं लागतं। याच्यासारखं दुर्दैव काय? आणि कुणाला म्हणतो तो? एकनाथ शिंदे साहेबांना। एका शिवसैनिकांनी केलेली हिम्मत, उठाव ज्याला म्हणतो आपण, त्यांनी केलेली हिम्मत तुमच्या 5 पिढ्या पण करू शकणार नाही, कारण की तुम्हाला दलाली करायची सवय तुम्ही म्हणून कधी कधी शब्द तुम्ही म्हणता जीभ घसरली त्यांच्यासाठी लागू होतो। नयाला खासदाराचा अपवाद, दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकनाथ शिंदे बोलतो। दुसऱ्यांसोबत तुम्ही कोणासोबत केलं? तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या अवस्थेमध्ये। नयाला माजी मुख्यमंत्र्यांचा अपवाद, शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे। मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडेडीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे। बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा जनता पक्ष आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे। नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे। आता माजी मुख्यमंत्री शिवराळ बोलले तर आजी मुख्यमंत्री ही काही कमी नाहीये। सत्तांतरासाठी त्यांनी टांगा पलटी असा शब्द वापरला। एक हे सरकार मजबूत होत चाललेलं आहे आणि म्हणून सरकार आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, तेरवा पडेल असं म्हणत सरकार मजबूत झालंय। त्यांना ज्योतिषी त्यांचा कच्चा निघाला, त्यांना मी म्हणालो तुम्हाला माझ्याकडून पाहिजे पाठवतो ज्योतिषी, कारण या ठिकाणी सरकार काम करतंय। सरकार सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जातंय आणि म्हणून त्यांचा टांगा पलटी करायला लागला, मला सरकार पलटवावं लागलं। आता कोणीतरी बोललं की कोणीतरी उत्तर देणारच, हा राजकारणाचा पायंडाच आहे। मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर दानवे बोललेच, एक जागा ओढता तुमचा टांगा तुम्हाला सांभाळता येत नाही, त्याची चाक कधी गेली, एक चाक कधी गेलं, दुसरं कधी जाईल। आता दुसरं रिकाम जे असतं ना, टांगा उघडण्याची परिस्थिती निर्माण झाली। टांगा तुमचा कधी पलटी झालेला आहे आणि येणाऱ्या विधानसभेवर तुमचा टांगा नामनिश कसा होईल तुम्हाला कळलं। घसरणाऱ्या भाषेचा जिथे जिथे विषय निघतो तिथे तिथे 2 नावं असतातच, एक राऊतांचं आणि दुसरं राणेंचं। तुझी जी काय अक्कल जीभ वळवळते आहे, त्या जिभेला जे हाड राहिलेलं नाही ते जेवढा कमी वळवळेल तेवढा कमी त्रास हा 4 जूनच्या नंतर तुला आणि तुझ्या मालकाला होईल। तर राणे ज्यांना वेडा म्हणतायत ते राऊत तिकडे तिसऱ्यालाच ढबू पैसा म्हणतायत। 2000ची नोट जी होती ती रद्द केलेली नोट म्हणजे मूठ, ती आता चालत नाही।
ती आता चालत नाही बाजारात. कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही. आता त्याच्यावरती मी काय बोलतो, बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढबू पैसा आहे. आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय, तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे. मोठे राणे बोलतात त्याहून जबर बोचरत छोटे राणे बोलतात. आज तर तेही बोलले. निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव म्हटलं जातं, पण या भाषेत बोलणारे नेते कोणता उत्सव साजरा करतायत हे त्यांनाच ठाऊक. आता असं सगळं बोलल्याने मतं मिळतात असा ग्रह असलेले नेते निवडणुकी निकालानंतर मात्र शिमगोत्सव करतात आणि ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारतात. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.